त्यांच्या पाया पडायचं, जागेवर घेऊन बसायचं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर उन्नती. ती आता झाली आहे उन्नती 16 वर्षांची. तर हे जे गिफ्ट आहे ते 16 गिफ्ट आहे, म्हणजे 16 वर्षांचे 16 गिफ्ट. वाव, किती भारी. हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर तुम्हाला आज बॅकग्राऊंडला सगळं वेगळं दिसतंय. तर हो, इकडे आहे माझ्या सिस्टरचं किचन आणि इकडे आहे आमची उन्नती, की जिचा आज आहे बड्डे. सगळ्यांनी तिला बड्डे विश करा. आणि एक मेन म्हणजे आज फक्त तिचा बड्डे नाही आहे, तिच्या मम्मीचा पण आहे. म्हणजे आज मायलेकींचा सोबत बड्डे असतो. तर काय बोलायचंय का? आणि बर्थडे गिफ्ट काय काय दिलंय मम्मीने? फोन. हा, हे बघा, तिच्या मम्मी पप्पांनी दिलं तिला सॅमसंगचा. हे बघा, हा आहे सॅमसंगचा फोन. मस्त असं बघा, त्यात दिसतंय की मीच ब्लॉग करते. तर मी आत्ताच आलेले आहे आणि कपडे हेच आहे, अजून पण मी चेंज केलेले नाही. तर मला आता करायचं आहे स्वयंपाक वगैरे. आणि सकाळी पूजा पण झालेली आहे, तर तेव्हापासून आलेली आहे, त्यामुळे चेंजच केलं नाही. कारण काम वगैरे खूप असतं, पण पुन्हा साडीमध्ये ॲडजस्ट होत नाही. त्यामुळे काम असल्यामुळे मी हेच कपडे घातलेले. तर आम्ही बड्डेसाठी लवकरच रेडी होऊ. तर त्याआधी तुम्हाला दिसेल एक पूजेचा व्हिडिओ. आज उन्नतीचा बड्डे असल्यामुळे आणि तिने डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यामुळे ते आम्ही पूजा ठेवलेली, की तिच्या फ्युचरसाठी जरा काहीतरी चांगलं होईल असं. तर यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला पूजेचा दिसेल, की जी पूजा सकाळीच झालेली आणि ती केलेली आहे उन्नतीने, की जी फर्स्ट टाइम केलेली आहे. खूप वेळा आम्ही डावा हात पुढे करून करून पूजा केलेली आहे. तर चला मग आजचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा. आता संध्याकाळपासून ब्लॉग स्टार्ट झाला आहे, पण खूप मस्त ब्लॉग होणार आहे. माय लेकींचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहे. चला मग भेटूया थोड्याच वेळात. आणि थोड्याच वेळात तुम्हाला उन्नतीचा फायनल लुक दिसेल, की ती कशी रेडी होईल काय, आणि तिला काय घेतलंय बड्डेला ते तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये बघितलंय तुम्ही, की तिला घेतलाय 1 पीस. मग त्या 1 पीसवरती कसा लुक क्रिएट करते ना, ते थोड्याच वेळाने बघू. चला. देवाला नमस्कार करा, जागेवर नव्हता, घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडायचं, जागेवर घेऊन बसायचं. देवान गुरुनाथचा निष्ठान निष्ठान. चला, आता स्वयंपाक तर होत आला. इकडे चाललेला आहे आता चहा ठेवायचं काम. आता इकडे होते आहे खिचडी, तिकडे चहा आणि तिकडे झालेली कांद्याची पात. आणि हे बघा आमची इकडे बर्थडे गर्ल कशी दिसते. आणि आईचा पण बर्थडे बरं का, हिचा पण बर्थडे आज, हिला पण हॅपी बर्थडे म्हणा. आणि आमच्या उन्नतीचा, तर दोघींचा मायलेकींचा आज बर्थडे, तर दोघींना हॅपी बर्थडे अशी कमेंट टाका. आणि आज आम्ही साधाच मेनू बनवलेला आहे, म्हणजे की कांद्याची पात, भाकरी आणि खिचडी. कारण चालू आहे आमचा श्रावण असला की आमच्याकडे असं सिंपल असतं. आणि मसाल्याची भाजी वगैरे तर हे काही आवडतच नाही सगळ्यांना पण, त्यामुळे. आणि आमची उन्नती कशी दिसते नक्की कमेंट करा. उन्नतीची मम्मी तर एकदम सिंपलच आहे बिचारी. बर्थडे असून काम करावं लागतंय, असं नाही की बर्थडे आराम आहे, हो की नाही. आणि ही उन्नती आरामच आराम नाही, मी पण काम करते. तर चला, असाच ब्लॉग कंटिन्यू करा. आता याच्यानंतर होईल बर्थडे सेलिब्रेशन. मी आणलेला आहे ड्रेस चेंज करायला, पण आता मला खूप सारा कंटाळा आलेला आहे, कारण ते भाकरी टाकलं ना, खूप घाम आला. म्हणून हे केस पण वर बांधून घेतले, म्हटलं बर्थडे करू तेव्हा केस सोडेल असं. तर चला. आणि आज तुम्हाला आमची वहिनी दिसत नाहीये, तुम्ही वहिनीला मिस करताय, कारण वहिनीने आहे दुकानावर. तुम्हाला मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलेलं रक्षाबंधनच्या, की काय म्हणतात त्याला, डेकोरेशनचं दुकान लावणार आहे. तर त्यातलं काही आहे, वहिनी तिकडे, त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला वहिनी तर काही दिसणार नाही. चला, आता माईची चालू आहे इकडे खिचडी. आणि आधीची पद्धत जरा वेगळी आहे, ती आधी पाणी टाकून देते, पाणी उकळू देते आणि मग तांदूळ टाकते. माझी पद्धत वेगळी आहे, मी पहिले तांदूळ टाकून कळसून घेते आणि नंतर पाणी टाकते. असतो ज्याचं त्याचा प्रकार, हो की नाही. चला मग असाच ब्लॉग कंटिन्यू करा.
आज आहे 16 ऑगस्ट आणि 16 ऑगस्टच्याच दिवशी या दोघींचा बर्थडे येतो. ही आहे माझी मोठी बहीण की जिला मी माई म्हणतो आणि ही आहे तिची मोठी मुलगी की जिचं नाव आहे उन्नती. या दोघींचा बर्थडे एकाच दिवशी येतो, त्यामुळे एकाच वेळेस दोघांच्या पण पार्टी होऊन जातात. आणि मेन प्रॉब्लेम असा आहे की दोघांचा बर्थडे हा श्रावणात येतो, त्यामुळे आम्हाला व्हेज खाण्याविना काही पर्यायच नसतो. आणि राहिली मसाल्याची भाजी तर ती अजिबात कोणाला चालत नाही, त्यामुळे आम्ही बनवलेली होती साधी सिंपल कांद्याची पात, भाकरी आणि खिचडी. तर असं काही बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात झालेली होती. या आहे माईच्या सासूबाईत आणि त्यांनी पहिले तिला ओवाळलं, तिचं ऑप्शन केलं आणि चालू होतं थोडंफार फोटो सेशन. आता कुठलाही प्रोग्राम म्हणा किंवा बर्थडे म्हणा, फोटो सेशन विना आपलं आजकाल कुठेच काही होत नाही. आणि असे खूप साऱ्या गप्पा चालू होत्या आणि त्याच्यात फोटो सेशन, त्यात दोघींना ओवाळायचं. त्यानंतर होता माझा परम की जो मांडीवर जाऊन बसलेला, त्याचं लगेच सुरू झालं की मला नाही ओवाळलं आणि दादाने काय खाल्लं, असं सुरू होतं. मग पुन्हा त्याला पण ओवाळलं. आणि आमचा परम आहे ना की त्याच्या प्रत्येक कोणाचा का बर्थडे असे ना, माझ्या परमचा बर्थडे हा असतोच, त्यालाच केक कटिंग करायची असते, त्याच्यामुळे असं काही झालं त्याला पण ओवाळलं. त्यानंतर आली माझी मम्मी. माझ्या मम्मीने पण माझ्या बहिणीला ओवाळलं, उन्नतीला ओवाळलं. त्यानंतर सेम ॲज अ फोटो सेशन आणि मस्त असं कार्यक्रम आमचा चाललेला होता. आणि पुन्हा परमचं सुरू झालं मला ओवाळ. मग मी म्हटलं नको बबडी. आणि मेन कसं आहे, परमला ना कुंकूची ॲलर्जी आहे, त्याला जर कुंकू जास्त लागला ना की तो लवकर निघत नाही. त्यानंतर मी आली ओवाळायला. माझा अवतार तुम्हाला असा दिसतोय कारण दिवसभर खूप दगदग होती, नंतर स्वयंपाक झाला आणि त्याच्यामध्ये ना माझ्या नंतर कपडे चेंज करायचाच मूड निघून गेला आणि मग मी काही चेंज केलंच नाही. मी म्हटलं जाऊ द्या, जशी आहे तशीच उभी राहते. आणि अशी मी काही ब्लॉगमध्ये दिसणार नाहीये कारण मलाच ब्लॉग शूट करायचा असतो, दुसरं कोणी नसतं, त्याच्यामुळे मग मी काही चेंज केलेलं नाही. तर मी आणलेलं होतं चेंज करण्यासाठी पण काही झालंच नाही. आणि दगदग म्हटली का खूप सारा कंटाळा येतो. आणि ना नंतर आली ही माझ्या बहिणीची लहानी मुलगी आहे, तिने नंतर ओवाळलं कारण आम्ही 3च जणी होत होतो. मग 3 जण म्हणजे चांगलं नसतं म्हणून चौथी म्हणून तिने पण ओवाळलं. आणि इकडे आहे माझा परम की ज्याची किरकिर काही बंदच होत नव्हती. आणि माझी सिस्टर आहे की तिला 2 मुली आहेत. आणि बर्थडे म्हटला किंवा कुठलाही कार्यक्रम म्हटला की आपल्या घरात खूप सारं असं काम पडतं आणि ते घर आपलं असो की आपल्या बहिणीचं असो, काम तर आपल्याला हे करावंच लागतं. त्याच्यामुळे आता फायनली ते सुरू झाला बर्थडे. मग आम्ही म्हटलेलं इथं की हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर उन्नती, हॅपी बर्थडे टू यू. आणि हा इथे एक किस्सा घडलेला, म्हणजे सिस्टरचं नाव आहे पल्लवी आणि हिचं नाव आहे उन्नती. तर तिच्या सासऱ्यांनी आम्हाला एक सजेस्ट केलं कसं बोलायचं, ते मी तुम्हाला बोलून दाखवते, प्लीज हसू नका. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर यूपी. मलाच असं आलं, यूपी मीन्स यू म्हणजे उन्नती आणि पी म्हणजे पल्लवी. आम्ही इतकं हसलं, ते म्हणे असं नका करू. आम्ही पहिले उन्नती बोललो मग पल्लवी बोललो. त्यांनी एकदम भारी आयडिया दिली की यूपी करा. खरंच ती आयडिया आम्हाला खूप आवडली आणि आम्ही म्हटलं तर नेक्स्ट टाइम पासून आपण असंच बोलायचं. हे आहेत तिचे सासरे की ज्यांनी ही आयडिया दिलेली आणि हे आहेत सासूबाई. त्यांनी एक मस्त असं छानसं गिफ्ट आणलेलं नातीसाठी आणि सुनेसाठी. तर बघू शकता आता काय गिफ्ट आणलेलं आहे. मग उन्नतीला म्हटलं की इथंच गिफ्ट ओपन कर, जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांनाही समजेल की काय काय गिफ्ट आलेलं आहे. आणि ते होतं काय, नंतर ब्लॉग एंड होऊन जातो, मी घरी निघून जाते आणि गिफ्ट दाखवायचं राहूनच जातं. तर मग तिच्या आजीने काय गिफ्ट आणलेलं आहे त्यांचं ते ओपन करणं फटाफट चाललेलं होतं. आणि आमची उन्नती ना अशी खूप साधी आहे ना, त्यामुळे तिला पटापट असं ओपन करणं वगैरे फाडफूड तिला अजिबात जमत नाही. याच्या जागी जर माझे पोरं असते ना ते एकदम फटाफट ते गिफ्टचा कागद फाडून टाकला असता. हे बघा त्यांनी आणलेला असा मस्त असा चांदीचा ग्लास, इतका मस्त होता ना. तिला म्हटलं की आता या चांदीच्या ग्लासानेच पाणी पित जा, म्हणजे तू पण खूप मोठी होशील आणि हुशार बनशील.
तर असं काही त्यांनी दिलेलं गिफ्ट, चांदीचा ग्लास आणि त्यांनी माईसाठी आणलेली हेअर क्लिप की ती पण खूप छान होती. त्यानंतर माझा शिवाय, बापरे, शिवायचं तर सकाळपासनं चाललेलं होतं की मला माईसाठी गिफ्ट करायचंय, मला उन्नती दिदीसाठी गिफ्ट करायचंय. आणि हा तो तिला माईच म्हणतो, मावशी म्हणत नाही, कारण आम्ही आमचे नाते असेच ठेवलेले की तो डायरेक्ट तिला माई म्हणतो. मग त्याने लिहून आणलेलं होतं की हॅपी बर्थडे माई, दिस इज फॉर यू, असं तसं खूप सारं लिहून आणलेलं. आणि बघा त्याने त्याच्या दिदीसाठी पण ते कोण त्याने स्वतः तयार केला, कोणमध्ये जे काही सामान ठेवलेलं आहे तो स्वतः जाऊन दुकानात विकत घेऊन आलेला. त्याने काय आणलेलं बघा, पेन आणलेले, अजून रिफिल आणलेल्या, आणि तो साईडला तो पण एक कुठला त्या पेनची ती रिफिल होती की जी पेन संपला तर हे करायला. आणि त्याने माईसाठी सुद्धा पेन आणला. आम्हाला खूप म्हणजे असं कौतुक वाटलं की अरे म्हणजे शिवाय एवढा माझा मोठा झाला. आणि बघा कसं लिहिले, हॅपी बर्थडे माई. मी तुम्हाला म्हटलेली की तो मावशी असं म्हणतच नाही. आणि माझ्या म्हणजे उन्नतीन त्या आहे त्या पण मला मावशी म्हणत नाही, त्या मला दीदी म्हणतात. आणि माझे मुलं डायरेक्ट त्यांना माई आग कागच करतात. नंतर होती आमची समू, उन्नतीची लहान बहीण, तिने पण गिफ्ट आणलेलं. अरे बापरे, तिने मम्मीला गिफ्ट आणलं. हे आमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. आम्हाला माहितीच नव्हतं की समूने म्हणजे समूने नाही आणलं, दोघी मुली मिळून त्यांनी मम्मीला टॉप घेतलेला. त्यानंतर जिजू, आम्हाला पण हे माहितीच नव्हतं की जिजूंनी मला पण नाही सांगितलेलं की माईसाठी गिफ्ट आणलेलं आहे. त्यांनी पण माईसाठी मस्त असं छानसा कुर्ता आणलेला. आणि हे होतं तिच्या बहिणीकडनं गिफ्ट, म्हणजे समूकडनं गिफ्ट. तर ते काय गिफ्ट होतं माहिती का, ती आता झाली आहे उन्नती 16 वर्षांची. तर हे जे गिफ्ट आहे ते 16 गिफ्ट आहे, म्हणजे 16 वर्षांचे 16 गिफ्ट. वाव, किती भारी आयडिया ना. आम्हाला हे माहितीच नव्हतं की असं पण काही तिच्या डोक्यात शिजत असेल की दीदीला आपण 16 गिफ्ट द्यावे, 16वा बर्थडे त्यानिमित्त. आणि गिफ्ट पण पाहणं किती मस्त होतं. काही लिपस्टिक होत्या, काही नेल पेंट, अजून काही वॉच, म्हणजे असं खूप भारी भारी होतं ते गिफ्ट. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतेच की 16 गिफ्ट काय होते. पण एवढा मोठा व्हिडिओ झाला असता प्रत्येक गिफ्ट खोलण्यात घेतला असता तर, आणि टाइम पण खूप होत होता. मग तिची मम्मी तिला हेल्प करत होती. मी तुम्हाला पहिलेच बोलली, उन्नती आमची खूप अशी सोजवळ आहे, त्यामुळे तिला फाडफूड जमतच नाही. इथं तर माझा शिवाय असताना इतक्यात सगळे गिफ्ट फाडून फोडून मोकळे. तिच्या मुली अशा खूप शांत आणि खूप सोजवळ. तिकडून नंतर आलेल्या माझ्या मामी, त्या पण आलेल्या होत्या पूजेसाठी. आणि त्यांना थोडा लेट झाला केक कटिंग झाल्यामुळे. ते किचन सुद्धा त्यांच्या डोक्यात होतं की आपण एक गिफ्ट दिलं, किचन देऊया असं. म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम बघितलेलं की असं काही म्हणजे मुलींच्या डोक्यात येऊ शकतं. नंतर आणलेला हा सेट, वाव, छान आहे नाही सेट सुद्धा. म्हणजे इतकं डोकं चालतं आजकालच्या मुलांचं की आपलं सुद्धा चालत नाही. आणि असं डोकं खरंच माझं पण नसतं चाललं की 16वा बर्थडे तर 16 गिफ्ट देऊया. आणि इयरिंग्स ह्या ड्रेसवर खरंच छान सूट झाले असते. हे होते तिचे सगळे 16 गिफ्ट. बापरे, खरंच मुली म्हणजे ना डेंजरच असतात. आणि मुलींसाठीच करतात. फायनली झाला आमचा बर्थडे. इकडे चाललेलं आहे आता भरते प्रसाद माझ्यासाठी. अच्छा, आता प्रसाद भरते, तिकडे उन्नती केक भरते. खाऊन पण जा आणि घेऊन पण जा. का ग समो उन्नती? या दोघींना नक्की बर्थडे विश करा बरं का. यांचा मग छानसा मस्त असा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. आता जाते घरी. आता इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला घरचा भेटेल. किती वाजत आले बघा घड्याळ, 10:30. बापरे. आणि आता येणार आहे वहिनी आणि भाऊ जेवणासाठी, त्यामुळे तुम्हाला वाजतील परत 11:30. चला, मदरला झोप यायला लागली वाटतं, उद्या सकाळी कंपनी. चला मग आता पुढचा ब्लॉग डायरेक्ट घरून. चला फायनली आलो आम्ही घरी. घरी यायला बघा किती वाजले, 11:15. आणि घरात आल्या आल्या माझ्या परमचं काय सुरू झालेलं आहे बघायचंय का तुम्हाला? हे बघा, भोंगा दाखवते मी तुम्हाला आता. का बरं भोंगा आहे? काय झालंय? का बरं भोंगा आहे? का बरं भोंगा आहे? इकडे ये. मग बस, दरवाजा लाव शिवाय. आणि परमला पाहिजे होती गाडी, पण तुम्ही सांगा आता 11:15 वाजल्यावर कुठे गाडी भेटणार आहे बरं? माझ्या 2 अनमोल रत्नांनी 2 कांड केलेले आज. एक कांड हा आहे की माझा परमचा रडणं काही थांबत नाही, आणि दुसरा कांड खूप मोठा आहे.
दाखव रे शिवाय काय कांड केला. फोन आहे माझा. थांब बस, पोलीस काका येतील बर का. एक मोबाईल आहे माझा. तो किती घाबरतोय पाना. मोबाईल कुठे माझा? तिथेच ठेवून आले का काय तुम्ही. नका लाव नका लाव. झालं काय, माझा शिवाय ना इतका जोरात आपटला त्यांच्या घरी. तिचं पण असंच डुप्लेक्स आहे, असंच जिनामधून आहे. तर तो मधला असा दिसतंय ना तुम्हाला त्रिकोणी जिन्याचं, तिथे डायरेक्ट तो वरून असा खाली दणकन आला. इतकं सुजलंय त्याचं, कानाजवळ इथे सुजलंय, डोक्याला मागे थोडासा मार लागलेला. आणि बापरे, हे बघ कडबड डास आला शिवाय. हे बघा माझं आज शिवायचं तोंड बघा. आज लॉक कर बेटा. गेली राव. खूप म्हणजे माझ्या शिवायला खूप सारं जोरात लागून गेला आज तिथं. पण बरं आहे की काही जास्त झालं नाही. काय डोक्याला हात लागला, दुखतंय. अरे देवा. पण बरं आहे की त्याला जास्त काही झालं नाही, फक्त ते टेंगुळ आले. चल आता वाजले 11. माझ्या अजून तर धुतलेले कपडे पण बाहेरच आहे, ते पण काढायचे. हा दिलेला आहे तिने मला प्रसाद थोडासा. आता माझ्या परमला लागणार आहे दूध. पण नेमकं झालं की आज दूध पण नाही घेऊन झालेलं आहे, तर बरं आहे, तर शिल्लक आहे. आता बघते हे गरम करून चांगलं आहे का नाही पोरांना द्यायला. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला आजचा बड्डे कसा वाटला नक्की कमेंट करा, आणि सेलिब्रेशन कसं वाटलं तेही नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, एक कमेंट करा. चला मग भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.